आज तुमचा वाढदिवस, तुमच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित केले, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून कसं आहे, आतापर्यंत समजून घ्या बड्डे वगैरे लोक भरपूर मनवतात, पण काही हॉटेलमध्ये पार्ट्या वगैरे देतात, हे करतात. माझं म्हणणं होतं की चला बाबा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवू, म्हणजे काही समाजकार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी म्हटलं चला जे MIDCमध्ये आलेले गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदूचं फ्रीमध्ये ऑपरेशन, त्याच्यानंतर ज्यांना रक्तदान करायचं असेल पण त्यांच्यासाठी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलं. त्याच्यानंतर आपले काही आरोग्य निदान म्हणून समजून घ्या, HIV, कोणाला गुप्तरोग असतो किंवा शुगर, प्लस आपलं काय म्हणतात कॅन्सर तपासणी, असे मोठमोठे आजार आहे त्यांचीसुद्धा आपण इथं तपासणी केली. आणि म्हटलं समाजकार्य करून जे आपल्याला समजून घ्या कोणाचं काय म्हणतात गरिबाचं त्याच्यातून काहीतरी आपल्या हातून भलं होईल, ह्या उद्देशानं आपण हे सगळं गोष्टी. तुम्ही काय आज टार्गेट लोक आलेले आहेत? आज भरपूर समजून घ्या राजनगावून लोक येऊ राहिले, इथं समजून घ्या वडगावमधले तर आहेच, इकडं साजापूर, आपलं साजापूर आहे, पंचक्रोशीतले लोक येते. काही टार्गेट ठरवलं का आज किती बॉटल नाही, रक्त संकलन टार्गेट करायचं? वगैरे काही नाही. अच्छा, हे किती वर्षापासून तुम्ही करताय हे? हे आता मी समजून घ्या माझ्या वाढदिवसाला 5-1 वर्षापासून समजून घ्या मी असे सामाजिक कार्य करत होतो. आज काय काय सामाजिक उपक्रम राबवले? तुम्हाला सांगितलं ना, जसं रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर रोगनिदान शिबिर, त्याच्यानंतर चारा वाटप पण केलं. चारा वाटप, गोशाळेमध्ये चारा वाटप व प्लस शालेय गरजू विद्यार्थी जे गोरगरिबांचे त्या झेडपीमध्ये समजून घ्या त्यांना शालेय साहित्य वाटप. या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना? ह्या निमित्तानं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर कधी बड्डे समजून घ्या वाढदिवस तुम्ही मनवता तर त्या असं हॉटेलची पार्ट्या वगैरे करून मनापेक्षा माझं म्हणणं आहे की आपल्या हातून समाजकार्य झालं पाहिजे, काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे. तसं जर ते झालं तर खरोखर असं सगळं म्हणजे छान वाटतं का नाही बाबा आपला वाढदिवस झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर तुम्ही काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काय तिकीट मागणार का? तसं काहीच नाही, आपल्याला काही निवडणूक लढायची नाही आहे. ते नंतर बघू आपण काय पक्षाने जर ती वेगळी गोष्ट आहे, पण नाही आपल्याला करायचं नाही. आपल्याला एक समाजकार्य म्हणून आपण हे कार्य केलेलं आहे. आपल्याला ते डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच केलं. चालेल. आपलं नाव? माझं नाव रोहिदास साहेबराव चव्हाण.